महाराष्ट्र शासनाच्या 13 जानेवारी 2025च्या राजपत्राद्वारे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित करण्यात आलं असून 100 दिवसात कृती आराखडा सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत। त्यात नमूद करण्यात आले की जनसामान्य माणसाच्या आलेल्या तक्रारींचे तात्काळ निवारण करणे, सर्वसामान्य व्यक्तींना सुखद सुविधा उपलब्ध व्हाव्या या हेतूने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसात कृती आराखडा तयार करून प्रस्ताव पाठविण्याचे आदेश केलेले असताना सुद्धा छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड येथील भूमी अभिलेख येथे कार्यरत असलेले सिलेदार शिंदे याने चक्क तक्रारदारांनाच मारहाण केल्याचा प्रकार काल कन्नड येथील भूमी अभिलेख विभागात घडलाय। भूमी अभिलेख अधिकारी सिलेदार शिंदे याने तक्रारदार बापू गवळी यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। काय प्रकार आहे, का मारहाण झाली? व्हायरल झालेल्या व्हिडिओतील तक्रारदारासोबत NTV न्यूज मराठीनं केलेला हा संवाद। आपण आता सध्या उपअधीक्षक भूमी अभिलेख विभाग कन्नड या ठिकाणी उपस्थित आहोत। याच ठिकाणी एक जे सामाजिक कार्यकर्ते होते, त्या सामाजिक कार्यकर्त्यांना अधिकाऱ्यांची कशी मुजुरीपणा चालते, सामान्य जन माणसाच्या हितासाठी बसलेले जे अधिकारी आहे ते आम जनतेला कशा पद्धतीने ट्रीट आउट करतात, या संदर्भात आपण या ठिकाणी आलेलो आहोत। ओसी द्या, ते म्हणे ओसी मिळत नाही, तुला काय करायचं ते करून घे। पण त्यासाठी मी फेसबुकला केल्याच्या नंतर त्यांनी आरेरावी करत असं कोणी सांगितलं तुम्हाला की मी देत नाही? SK पुरी हे कोण आहे हे इथं हा काय सांगितलं त्यांनी? मी ओसी देत नाही। मग मी फेसबुक लाईव्ह केलं, त्याच्यानंतर त्यांनी फोन हिसकवला, माझं बोट पिरगळलं आणि त्याच्यानंतर बाकी आरेरावी केली, मी देत नाही। उपोषणाला बसण्याचा विषय काय होता आणि काय अनुषंग? खोटे नकाशे बनवणे, रिटायर अधिकाऱ्यामार्फत एक रॅकेट चालवतं हे कार्यालय। याच कार्यालयामध्ये 84,000ची लाच घेताना अविनाश काळे नावाचा अधिकारी इथं सस्पेंड झाला होता। त्याच्याच आदर्शावर हे कार्यालय चालतं। फक्त आम्ही सत्य माहिती पुरावे आधारे विचारायला गेलो तर त्यांनी हुकुमशाही व गुंडागर्दी केलेली आहे। विथ चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री इथपर्यंत बी तुम्ही गेले तर आमचं कोणी काही करत नाही, आमची संघटना तिथपर्यंत सर्व पैसे पुरवतो। म्हणजे एक्झॅक्ट तुम्ही सांगितलं की काहीतरी रॅकेट चालतं, एक्झॅक्ट रॅकेटचं काय आहे की जे रिटायर अधिकारी आहे यांच्या रिटायर यांचेच आहे संबंधित, त्यांच्याकडनं जुने नकाशे वगैरे बनवून घेणे, विथ आपण त्या नकाशाची इथं मागणी केली तर देतो वगैरे असे सांगणे। काय नकाशाचा नंबर वगैरे? नकाशाचा मोर नंबर आहे 182। हा मोर नंबर आहे त्याच्यामध्ये 100। तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स सगळे अवेलेबल आहे। तुम्ही आज स्मरणपत्र देण्यासाठी या कार्यालयामध्ये आलेले होते, त्या कार्यालय अधीक्षक यांनी तुमच्यावरती हल्ला चढवला असा विषय? नाही, अधीक्षक इथं ते नव्हते, कार्यालय प्रमुख SK पुरी हे यांचे भ्रष्टाचाराचे गुरु म्हणे। मग त्यांच्याबद्दलच तक्रार असल्यामुळे ते ओसी घेत नव्हते ना, देत नाही। तू चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री इथपर्यंत बी गेले तर आमची संघटना आहे, आमच्या बदल्या वगैरे काहीच होत नाही म्हणे। म्हणजे एका प्रकारे अधिकाऱ्याची ही मुसंडी जी आहे ती चालू आहे। हा, याला दबाव टाकण्याची जी काही चालू आहे, याच्यामध्ये यांचं जे काही रॅकेट आहे हे चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्र्यापर्यंत आहे। यामुळे एवढी हुकुमशाही चालू आहे आणि आमच्या सारखे लोक जातात अशी वागणूक। म्हणजे सामान्य लोकांचा विचारच नाही इथं बघा, तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्र सरकारने 100 दिवस कृती आराखड्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की सामान्य नागरिकांच्या ज्याही तक्रारी असेल त्या तक्रारी लवकरात लवकर निराकरण करणे। याबद्दल तुम्हाला काय? हे शासन हे कागदोपत्री आहे, पण या कार्यालयामध्ये पूर्ण भामटा व बोगस धंदा आहे। तसं कुठलंच आम्हाला आजपर्यंत कोणालाही दिसलं नाही। कन्नड तालुक्यामध्ये कुठेही फोन करून तुम्ही या संदर्भात आता कुठं तक्रार केली आणि काय करणार? आम्ही जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी साहेब यांच्या तिथं उद्यापासून अमरण उपोषणासाठी बसणार। तुम्ही आता उपोषणाचा इशारा दिलेला आहे? हो। सदरील जे अधिकाऱ्यांनी कृत्य केले या संदर्भात कोणाकडे तक्रार केली? या संदर्भात मी पोलीस स्टेशन इथे त्यांना अर्ज दिलेला आहे, पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे। उद्या जोपर्यंत या संबंधित अधिकाऱ्याची चौकशी होऊन यांच्यावर कारवाई होत नाही निलंबनाची, तोपर्यंत आमचं अमरण उपोषण मागे घेणार नाही। आणि यांच्यासोबत काही भूमिमाफी आहे, आम्ही लवकरात लवकर यांचे सत्य माहिती पुरावे नाव सुद्धा उघड करू। भूमिमाफी आहे खूप मोठे त्यांच्या आशीर्वादाने हे अधिकारी इथे येतात। एकंदरीत आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे जे सामाजिक कार्यकर्ते यांचा विषय होता, गंभीर विषय आहे, त्यांचा विषय त्यांची तक्रार जी दाखल केलेली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी या
कार्यालयामध्ये व्हिजिट केलेली होती, परंतु कार्यालयीन जे प्रमुख आहेत त्यांना अरेरावीची भाषा व विसंगती यामध्ये दिसून आली. मी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, कन्नड. NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर.